पंतप्रधान नरेंद्र मोदींची TV9 वर एक्सक्लुझिव्ह मुलाखत, संपादक उमेश कुमावतांचे सवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तरं। पहा संपूर्ण मुलाखत उद्या रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर। माझ्याकडे अर्थ खातं, त्यामुळे कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्या हातात आहे। लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढप्या ओळखीचा असला की जास्त वाढतो। भोरमधील महायुतीच्या सभेत मतदान करण्यासाठी अजितदादांचं उपस्थितांना आवाहन। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कुणाचाही प्रचार करायला तयार। सोमय्या यांनी घोटाळेबाजांचा प्रचार करण्याच्या अनिल परबांच्या विधानावर हे उत्तर दिलंय। घरबशा मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्ष जनतेसाठी काय केलं? सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। तर मोदींनी शेतकऱ्यांना न्याय दिला, रस्ते दिले। सदाभाऊ खोत यांच्याकडून मोदींचं कौतुक। बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या उद्या 3 सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत। लोकांनी गद्दारांना गाडायचं ठरवलं आहे। हेमंत गोडसे समोर असले तरी फरक पडत नाही। विजय निश्चितपणे आमचाच होणार। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दावा। भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दळभद्री सुशीलकुमार शिंदेंना धडा शिकवायचा आहे। भाजप उमेदवार राम सातपुते यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जहरी टीका। पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकरांचा प्रचार करणार। नाना पटोलेंनी समजूत काढल्यावर आबा बागुल यांची नाराजी दूर। बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचा सशस्त्र पोलीस संरक्षण त्यांना मिळालं। शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाडांनी तुपकरांची शिकार करण्याची दिली होती धमकी। भाजप नेते संजय काकडे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारामध्ये सक्रिय। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून संजय काकडे यांची समजूत काढण्यात आली। कोल्हापुरात अभिनेता गोविंदाचा रोड शो। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी गोविंदाचा रोड शो। पुरंदर हवेली परिसरातील देवाची उरुळीमध्ये सुनेत्रा पवारांचा दौरा। धनगर महिलांकडून सुनेत्रा पवार यांना काठी आणि घोंगडी देऊन सत्कार। पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा जर्मनीत डंका। काय म्हणतात जर्मनीकर? निवडून येणार धंगेकर। रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनात जर्मनीमध्ये घोषणाबाजी।